NT वनस्पति NUMDER या शब्दांमुळे मला गोडी लागलेली आहे. आम्ही येता जाता किंवा आम्ही ते शब्द वाचतो आणि माझ्या मनात जी इंग्लिश शब्दामुळे ती भीती होती ती आता दूर झालेली आहे. मी माझे छोटे लहान किंवा भाऊ बहीण यांना सुद्धा ते शब्द शिकवले. हे अतिशय चांगला असा उपक्रम गावात राबवलेला आहे. धन्यवाद. I see. जर्सी TICCIJONAMY RLIC DICTIONAMY. दुसरी हे शब्द मला खूप वाचायला आवडतात. हे खूप भारी शब्द आहे. हे शब्द मी वाचून दाखवते आता. A for apple म्हणजे सफरचंद, B for ball म्हणजे चेंडू, C for cat म्हणजे मांजर. थँक्यू. मला खूप आवडते हे शब्द वाचायला. शाळेत जो आमच्या गावामध्ये जो धुमासारांचा उपक्रम केला आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त इंग्रजी वाचण्यास मदत होते. माझ्या मनात जी भीती बसली होती की मला आता इंग्रजी वाचता येतं का, पण मला असं वाटतं की इंग्रजी वाचण्याची जी भीती आहे ती आता हळूहळू दूर झाली आहे.
आणि डिजिटल असा हा एक उपक्रम आहे का डिजिटल शाळेमध्ये आमच्या LED लावले आहे. त्याच्यावर आम्हाला आमचे सर त्याच्यावर आम्हाला अभ्यासाचं दाखवतात की आमच्या शाळेमध्ये बी असं भिंतीवर लिहिलेलं आहे की फळभाज्यांचे नाव, त्यांचे अर्थ व त्यांचं नाव लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला अभ्यासात जास्तीत जास्त मदत होते. येता जाता आम्ही जर इकडे तिकडे खेळत असतो तर आम्हाला ते शब्द वाचून बी आमची प्रॅक्टिस होते. जे माझ्यापेक्षा लहान मुलं आहे त्यांना बी मी ते शब्द वाचायला लावतो. त्याच्यामुळे त्यांना बी त्याचा उपयोग होणारच पुढे जाऊन. धन्यवाद. मी ह्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतले होते. मला असं वाटतं की हे जे शब्द लिहिलेले आहे त्यामध्ये पण फरक असतो आणि जे भिंतीवर फळ्यावरचे जे शब्द असतात त्यामध्ये पण फरक असतो. मला हे शब्द असताना माझ्या मनातली जी इंग्रजी शब्दांची जी भीती आहे ती पण दूर गेलेली आहे आणि मला हे शब्द वाचताना खूप सुंदर वाटतं की निसर्गामध्ये असताना जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा पण हे शब्द वाचतच असतो. आणि जे फळ्यावरचे जे असतात ते चारी भिंतीचे आतले शब्द असतात त्यामुळे ते पण आमच्या लक्षात नाही बसत. पण जे भिंतीवरचे जे असतात ते निसर्गाच्या पद्धतीने आम्ही बाहेर जेव्हा येतो आम्हाला सदा ते डोक्यातच राहतात. कधी पण जर पाठ करायचे ठरले आम्ही 4 मुलं बसून सुद्धा ते पाठ पण करू शकतो आणि अभ्यासाच्या पण टायमाला आम्ही त्या समोरच बसून अभ्यास करतो. गेल्या शाळेत विद्यार्थी, जुना विद्यार्थी, आमची शाळा त्यावेळेस चावडीची शाळा. आता त्याच्यानंतर भरपूर शिक्षक होऊन गेले. पण आता नवीन पिढीला जे शिक्षक लाभले धुमाळे सर, एकदम टॉप काम, एकदम सगळं व्यवस्थित, भरपूर कार्यक्रम राबवले. सगळं विद्यार्थी हुशार झाले. सगळ्यांना त्यांनी सगळ्या गावांनी सहकार्य केलं. आम्ही सुद्धा इथून पुढं भरपूर सहकार्य करणार आहे. एकदम त्यांची जास्तीत जास्त वर उंचीपर्यंत सगळ्या वाहिनींना नम्र विनंती, सगळ्यांनी कार्यक्रम राबवावा. सगळ्या वाहिनींनी, सगळ्या शिक्षकांनी त्याचा आदर्श घ्यावा. त्याच्यामुळे काय होईल, गावाचा विकास होईल. सगळे पोरं जे पुढं शिक्षणाला धावणारे, आमची खेडं असल्यामुळे लांब जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे त्यांनी इथं भरपूर कार्यक्रम राबवला. आणि याच्यानंतर खेड्यामध्ये जर असे कार्यक्रम चालू झाले तर सिटीमध्ये लांब जाण्या येण्याचा आमचा त्रास कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे इथून पुढं शिक्षक चांगले लाभले. सर्व शाळांना असे शिक्षक लाभावे आणि त्यांनी भरपूर कार्यक्रम राबवावे. लहान मुलापासून सगळ्यांना सांभाळून, सगळ्यांचं सहकार्य करून, सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनी व्यवस्थित कार्यक्रम राबवला. ईडला मी या जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी असून आमच्या गावामध्ये धुमाळ सर आणि माकोरणी सर यांनी माय इंग्लिश विलेज हा उपक्रम राबवला आहे. तो अतिशय इतक्या छान प्रकारचा आहे कारण की या उपक्रमामुळे आमचं गाव 700 ते 800 लोकसंख्येचं गाव आहे. या उपक्रमामुळे आमच्या गावाचं एवढं छोटंसं गाव असून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गावाचं नाव होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार आहे तर धुमाळ सर आणि माकोने सर. या माय विलेज इंग्लिश उपक्रमामुळे यांनी भीतीवर, ग्रामपंचायतच्या भिंतीवर असून गावातील घरावर तसं इंग्लिशचे नावं सरांनी लिहिलेले आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी विद्यार्थी असू, लोक असू, हे येता जाता इंग्लिशचे ते नाव वाचत आहे. त्याच्यामुळं काय जी पहिल्यापासून ग्रामीण भागामधील जे विद्यार्थी असेल, आम्ही पण शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी पहिल्यापासून इंग्लिश म्हणजे काय याचं खूप दडपण घेतलेलं असतं. पण ह्या उपक्रमामुळे जी इकडनं जात इकडून तिकडून येता जे नावं वाचल्यामुळे तर त्या विद्यार्थ्यांच्या मनावर असं इंग्लिश विषयी थोडीशी भीती भरपूर प्रमाणात कमी झालेलीचं 100% होणार आहे. त्याच्यामुळे मी माकोने सर आणि धुमाळ सर यांच्याबद्दल सांगतात. एवढ्या छोट्याशा गावात त्यांनी हा उपक्रम राबवला, त्यांचे मी गावातर्फे खूप आभार मानतो. त्यांनी अशा प्रकारे अनेक उपक्रम चांगल्या प्रकारे राबवावा, त्यासाठी आम्ही सर्व गाव त्यांच्या पाठीशी उभे राहू एवढी ग्वाही देतो. नाशिक या जिल्हा परिषद शाळेमध्ये हा जो सरांनी उपक्रम राबवला आहे हा एकदम सुंदर आहे. का की ग्रामीण भागात शक्यतो इंग्लिशची इतकं म्हणजे नाहीच शिकलेले लोक, पण प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक पालक पण गावात येत आहे. जे शाळेवर किंवा जागोजागी ज्यांनी जे लावलं आहे बोर्ड, याच्यामध्ये अजून प्रगती होत राहील इंग्लिशमध्ये. आणि हे सरांनी जो उपक्रम राबवला हा एकच नंबर उपक्रम आहे इथं जो राबवला आहे हा. आणि त्यात अजून एक भर पडेल का जे लोक इंग्रजी म्हणजे इंग्लिश मिडियमला जे लोक मुलं बाहेर पाठवत आहे तर ती चूक ही गोष्ट. कारण आपण जे सर्वसाधारण ग्रामीणमध्ये आपण सर्व आपली मातृभाषा मराठी, या मराठी भाषेतच बोलतो आपण. आणि त्याच्यातलेच अक्षर मुलांना शिकवणं म्हणजे पाठ करणं किंवा शिक्षण घेणं खूप
मजेत वाटता येते. तसं बाहेर जाऊन इंग्लिशमध्ये मुलांनाही काही कळत नाही आणि घरी जे पालक असतात यांनाही काही इंग्लिशमध्ये येत नाही. त्याच्यामुळं पोरांची प्रगती खुटून जाते. दुसरी गोष्ट अशी का इंग्लिशमध्ये जे जात आहेत सुशिक्षित शिकलेले पालक असत आहे हे थोडंफार मुलांना शिकवत आहे. तसं ग्रामीण भागात कोणी शिकवत नाही ना त्यांना. शाळेमध्ये जे शिकतात तेच शिकत आहे. घरी काही प्रगती होत नाही. तशी मराठी भाषा काही एखादा विद्यार्थ्यांनी प्रश्नही विचारला तर पालक सांगू शकता, आई वडील त्यांचे प्रश्न सोडू शकता आणि त्यात मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये अजून प्रगती होती. आणि दुसरी गोष्ट बाकीकडं जाण्या येण्याची फी, शिक्षणाची फी, मुलांची ड्रेसची फी, सर्व फीचे तिथं आकारली जाते. तसं इथं 1 रुपयाही न देता प्राथमिक जिल्हा परिषदमध्ये शिक्षक शिकवत आहे, त्यांना गणवेश देत आहे, वह्या पुस्तकं देत आहे आणि त्यांची जी मराठी भाषा आहे ती इथं शिकवतात. त्यामुळे मुलांना अजून इथं आनंद वाटतो. तसं तिथं काहीच प्रगती होत नाही. 4थीपर्यंत मुलं शिकले, त्यांना कुठल्याही ABCD येत नाही. आणि इथं कसं आहे आ इ पासून जे शिकवत आहे याचे उच्चार घरी पण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी अजून प्रगतीला जात आहे. शाळे उपक्रम आपल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राहुल सर यांनी जे उपक्रम राबवले, शाळेवरच्या सगळ्या गावातील ग्रामपंचायतच्या शाळेच्या सर्व भिंती रंगवल्या, इंग्लिशमध्ये भिंती रंगवल्या. त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना खूप फायदा होत आहे. आणि हा फायदा जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची शिक्षकांनी जर राबवला तर बरेच प्रमाणात मराठी शाळेचे जी ओढ आहे इंग्लिश मिडियममध्ये जाण्याची ती बरीच प्रमाणात कमी होऊन आणि पालकांचा आर्थिक फायदा, पोरांचे आर्थिकावर आणि आपले याचे प्रमाण, मुलांचं शिकण्याची ओढ त्याचे प्रमाण खूप चांगले होईल असं मला वैयक्तिक वाटतं. त्या शाळेत उपक्रम राबवला धुमाळ सरांनी का भित्ती रंगवल्या आणि त्याच्यावर लिहिलं इंग्लिशमध्ये. तो अतिशय चांगला उपक्रम आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झाला. जे काही गावात नागरिक आहेत त्यांना पण त्याचा फायदा झाला, ते पण वाचतात. आणि त्याच्यामुळं काही जे सरकार असन किंवा राज्य सरकार म्हणा किंवा जिल्हा परिषद म्हणा त्यांनी पण या शाळेकडं जास्त लक्ष दिलं पाहिजेत आणि काही अनुदान म्हणा काय असन ते व्यवस्थित पुरवलं पाहिजेत. असं उपक्रम जो आहे हा खूप छान आहे आणि धुमाळ सरांचं पण त्याच्यात चांगलं योगदान आहे. खाजगी शाळेपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण पण चांगली आहे आणि आमच्या गावची शाळा डिजिटल झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप फायदा झाला आहे. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत या शिक्षक पण चांगले लाभले आमच्या शाळेत. आणि तुम्ही बघता हे इंग्रजी माय विलेज हे जे शब्द सरांनी लिहिले, हा उपक्रम आहे ना अतिशय सुंदर आहे. याचा विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झाला. विद्यार्थ्यांनाच नव्हे गावातले इतर लोकही वाचतायत, शिकताय याच्या पण बरंचसं. त्याच्यामुळे खाजगी शाळेपेक्षा मला तर वाटतं ही जिल्हा परिषद शाळा खूप चांगली आहे. आणि पालकांनी आपली मुलं खाजगीपेक्षा जिल्हा परिषदेत टाकावं असं मला वाटतं आहे. कोरोना काळामध्ये ज्या शाळा बंद झाल्या, जवळजवळ 1.5 वर्ष झालं आज शाळा बंद आहेत आणि त्यामुळे मुलांचं ऑफलाईन शिक्षण बंद झालं आणि ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. परंतु ऑनलाईन शिक्षणासोबतमध्ये अशी अडचण येऊ लागली की बऱ्याचशा मुलांकडे जे मोबाईल आहेत किंवा जे डिव्हाइस आहेत ते डिव्हाइस उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे अशी अडचण होऊन गेली त्या मुलापर्यंत पोचायचं कसं. आणि म्हणून अनेक असे उपक्रम अनेक शिक्षकांनी राबवले आणि त्यामध्ये मी एक गावामध्ये असा एक उपक्रम राबवला की माय इंग्लिश विलेज. तर त्या उपक्रमातून ऑफलाईन जे विद्यार्थी असतील किंवा जे गावामध्ये विद्यार्थी असतील, शाळा जरी बंद असेल, शाळेचं गेट जरी बंद असेल तरीही बाहेर गेल्यानंतर तो ज्यावेळेस तो भिंतीवर पाहील किंवा त्याच्या घराची भिंत असेल किंवा पाण्याची टाकी असेल किंवा इतरही जे काही सार्वजनिक ठिकाणं असतील, ज्यावेळेस तो हसत खेळत इंग्रजी शिकेल यासाठी माय इंग्लिश विलेज हा उपक्रम राबवला. आणि निश्चितपणे असं वाटतं की कोरोना काळामध्ये अतिशय सुंदर असा उपक्रम होता, अभिनव असा उपक्रम होता आणि त्या उपक्रमातून विद्यार्थ्याचा जर सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली. आणि विशेष म्हणजे इंग्रजी वाचनाची त्याला गोडी लागली. इंग्रजी वाचनातून त्याची जी इंग्रजी विषयाची भीती होती ती पण दूर होण्यास मदत झाली. आणि विशेष म्हणजे हे जो उपक्रम आहे त्यामध्ये मुलं अतिशय छान पद्धतीने शिकू लागली, ते एकमेकाला शिकू लागले. विशेष म्हणजे यामध्ये विषय मित्र ही संकल्पना जी आपण म्हणतो की
इंग्रजी विषयाचे विषय मित्र बनले गावामध्ये, काही मुलं असतील, जे मोठे मुलं असतील आणि ते लहान मुलांना शिकू लागले. विषय मित्र आपण म्हणतो भविष्यवेधी शिक्षण विचार, तर यामधून तो निश्चितपणे रुजवणूक त्याची होत आहे आणि विद्यार्थ्याला त्याचा खूप फायदा होत आहे. आणि जे ऑफलाईन शिक्षण जे होतं त्या ऑफलाईन शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नव्हतो. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आम्ही पोहोचलो, परंतु सर्व विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचणं शक्य झालं नाही. त्यामुळे हा उपक्रम जे विद्यार्थी ऑफलाईन होते त्यांनासुद्धा खूप महत्त्वपूर्ण असा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण असं म्हणतो की आपण ज्यावेळेस ते प्रत्यक्षात एखादं चित्र पाहतो त्यावेळेस चित्र पाहताना आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान त्यामधून होतं आणि म्हणून तो कायमस्वरूपी असा उपक्रम राबवावा म्हणून आम्ही ज्या गावाचे सार्वजनिक ठिकाणं असतील, म्हणजे स्वस्त धान्य दुकान असेल किंवा पाण्याची टाकी असेल किंवा सार्वजनिक शौचालय असेल किंवा मंदिर असेल आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याच्या घराची भिंती असतील, तर त्यावर अनेक असे इंग्रजी शब्द लिहिले की जे इंग्रजी शब्द अत्यंत महत्त्वाचे आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा उपयोग होईल आणि त्याचा अर्थ आणि शब्द तिथं लिहिलेले आहेत. तो विद्यार्थी वाचतोय आणि तो एकमेकाला सांगतोय की याचा अर्थ असा आहे आणि त्याचं तो वाक्य बनवतोय. आणि ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन क्लास घेतो त्यावेळेस वाक्य बनवतात विद्यार्थी, इंग्रजीमध्ये आमच्याशी बोलतात, त्यामुळे खूपच छान वाटते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रीकरणामधून जे आहे त्यामधून माणूस 85% ज्ञान जे आहे ते निश्चितपणे त्याला होत असतं आणि प्रत्येक माणूस ज्यावेळेस तो पाहतो समोर चित्र त्यावेळेस त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचं ज्ञान जे आहे ते कायमस्वरूपी मनामध्ये राहत असतं. आणि निश्चितपणे जी शब्द लिहिलेले आहेत ते पेंटिंग केलेले आहेत आणि त्यामुळे ते पेंटिंग केल्यामुळे ते खूप छान दिसत आहेत. जर तुम्ही समजा आपण जर त्या तक्त्याचा उपयोग केला असता तर तो पावसामुळे त्याचं नुकसान झालं असतं, परंतु हे नुकसान होणार नाही. कायमस्वरूपी असे ते शब्द झालेले आहेत आणि ते सर्वांसाठी असं उपयुक्त असं एक छान असा उपक्रम शाळेमध्ये पूर्ण गावामध्ये राबवलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संकल्पना कशी सुचली, तर ज्यावेळेस शाळा बंद झाल्या, म्हणजे कोरोनाची स्थिती होती त्यावेळेस शाळा बंद झाल्या आणि त्यावेळेस असा विचार आला की अरे आपण मुलांपर्यंत कसं पोहोचायचं. शाळा तर बंद झाली, कोरोनाची महामारी चालू झाली, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप त्याचं प्रमाण वाढू लागलं आणि मग आपण मुलांपर्यंत कसं पोहोचायचं. त्यासाठी एक सहजच डोक्यामध्ये कल्पना सुचली की आपण मुलांपर्यंत कसं जायचं. तर इंग्रजी विषय जो आहे तो इंग्रजी विषयाची भीती मुलांच्या मनामध्ये होतीच, कारण ज्यावेळेस शाळेमध्ये जरी मुलं येतात त्यावेळेस आपण इंग्रजीमध्ये संवाद साधतो त्यावेळेस मुलं अडखळतात, परंतु ते अडखळणं बंद होण्यासाठी एक मनामध्ये अशी कल्पना सुचली की आपण जर गावामध्येच हा उपक्रम राबवला तर काय होईल. तर मग असा विचार सहज मनामध्ये आला आणि तो सुद्धा अंमलात आणला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची एक महत्त्वाचं उपक्रमाचं उद्दिष्ट असं होतं की जी लहान लहान मुलं आहेत, म्हणजे जी वयोगट त्यांचा 3 पासून ज्यांना थोडं थोडं वाचता येतं, इंग्रजी शब्द असतील 3 पासून तर जवळजवळ पूर्ण जे नागरिक आहेत गावातले त्यांच्यासाठी उपयुक्त असा उपक्रम होईल असं वाटलं. आणि मग सहजच चर्चा झाली आणि चर्चेतून मग आमची शाळा व्यवस्थापन समिती यांची मीटिंग आम्ही घेतली. त्यानंतर गावातील जे सरपंच असतील, इतरही जे नागरिक असतील त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी त्याला होकार दर्शवला आणि मग ती मनातली जी संकल्पना होती ती अंमलात आणली. आणि निश्चितपणे सांगायला एक आनंद वाटतो की हा जो उपक्रम आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये आपण प्रथमतः उपक्रम राबवला. शाळेमध्ये अनेक उपक्रम अनेक शिक्षक राबवतात, ते 4 भिंतीच्या आतमध्ये उपक्रम असतो, परंतु हा उपक्रम जो आहे तो 4 भिंतीबाहेरचं शिक्षण आहे. ते नैसर्गिक असं शिक्षण आहे, निसर्गातून विद्यार्थ्याला हसता खेळता ते शिक्षण मिळत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त सहजच कल्पना सुचली आणि सहज कल्पनेतून विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचायचं कोरोनाच्या काळामध्ये, त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये माझे उपशिक्षक योगेश माकोने सर यांचंसुद्धा यामध्ये मला सहकार्य लाभलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण असं म्हणतो की सध्याचं शिक्षण जे आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांची किंवा पालकांची अशी भावना तयार झालेली आहे की जिल्हा परिषदेची शाळा आणि सर ते डिफरन्स करतायत की जे प्रायव्हेट स्कूल असतील तिथे आणि मुलांना पाठवतात. परंतु आनंदाची गोष्ट अशी आहे की आमच्या शाळेमध्ये अनेक असे जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी होते ते आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल झाले. त्यांना खूप आनंद वाटतोय की शाळेमध्ये सर्व जे उपक्रम असतात ते राबवले जातात. उदाहरणार्थ आमची गोट्यावरची शाळा काही दिवस आम्ही राबवला. त्यानंतर मुलांना स्वाध्याय पुस्तिका हे सुद्धा आम्ही त्यांना भेट दिल्या. त्यानंतर मुलांच्या घरी जाऊन आम्ही तिथे गेलो, शिक्षक मुलांच्या दारी हा पण उपक्रम तिथे राबवला. आणि हा जो उपक्रम आहे हा पण नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे, अभिनव असा उपक्रम आम्ही राबवला. आणि एक असं वाटतं की आपण असं म्हणतो की मुलांना चांगलं शिक्षण मिळालं, पण मला एक सांगावंसं वाटतं की चांगलं शिक्षण म्हणजे काय. म्हणजे भविष्यवेधी शिक्षण आपण म्हणतो, जागतिक दर्जाचं भविष्यवेधी शिक्षण मिळण्यासाठी मुलांना आंतरराष्ट्रीय शाळेची गरज नाही तर आंतरराष्ट्रीय शिक्षणाची गरज आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाबळेवाडीचं उदाहरण आपण देता येईल किंवा अनेक अशा शाळा आहेत की तिथलची मुलं परकीय भाषासुद्धा बोलू शकतात, जिल्हा परिषदची मुलं, आणि निश्चितपणे त्याचा फायदा त्या मुलांना होतोय. महत्त्वाचं म्हणजे जे मुलं शिकतायत ते आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय तर
मुलं ज्यावेळेस ते शिकतात ते स्वतः शिकतात, म्हणजे मूल स्वतः शिकण्यास प्रेरित होणे किंवा ते स्वतः शिकतात, ते इतरांना शिकवतात आणि तंत्रज्ञानाचा उपयोग त्यामध्ये करतात, म्हणजे स्वतः मूल शिकते. म्हणजे सुरुवातीला आपण असं म्हणतो की शिक्षकच पाहिजे शिकवण्यासाठी, तसं अजिबात नाही की शिक्षक जरी नसेल तरी ही मूल स्वतः शिकू शकतं. जसं की मुलं इथं येतात, जोडीने येतात, त्यानंतर ग्रुप लर्निंगने येतात आणि ग्रुपमध्ये ते मुलं शब्द वाचतात. एखादा शब्द आला नाही तो दुसरा वाचतो, दुसरा एखाद्याला सांगतो आणि त्यामध्ये सर्वांच्या शब्दसंपत्तीमध्ये निश्चितपणे वाढ होत आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे इंग्लिश मीडियमबद्दल नेहमी बोलतो की जे प्रायव्हेट संस्था असतात किंवा इंग्लिश मीडियमच्या शाळा असतात किंवा इतरही ज्या काही संस्था असतात, तर त्याचं जर आपण कंपॅरिझन केलं तर जिल्हा परिषद शाळेला असं म्हणतो की भौतिक सुविधा कमी आहेत किंवा इतरही सुविधा कमी आहेत. परंतु मला निश्चितपणे सर्वांना सांगावं असं वाटतं की फक्त भौतिक सुविधेवर अवलंबून काहीच नाही, कारण भौतिक सुविधा हे फक्त साधन आहे. महत्त्वाचं म्हणजे साध्य आपलं आहे की आंतरराष्ट्रीय शिक्षण किंवा जागतिक दर्जाचं शिक्षण त्या मुलांना मिळालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जागतिक दर्जाचं शिक्षण जर मुलांना द्यायचं असेल तर तिथे भौतिक सुविधेची गरज पडत नाही. जर तुम्ही त्या मुलापर्यंत 100% पोहोचलात तर निश्चितपणे तो मुलगा हा भविष्यवेधी मूल हा तयार होऊ शकतं आणि त्याला खूप फायदा होऊ शकतो. असे मूर्तिमंत असे अनेक उदाहरणं आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की सर्व शाळांनी, म्हणजे महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातली सुद्धा सर्व ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळेतले शिक्षक आहेत त्यांनी हा अभिनव असा उपक्रम राबवावा. निश्चितपणे हा जो उपक्रम आम्ही राबवला तो लोकसहभागातून राबवला आहे आणि लोकसहभागातून हा तुम्ही सुद्धा उपक्रम राबवू शकता. मी सगळ्यांना अशी एक विनंती करतो, आवाहन करतो की जे सर्व काही शिक्षक असतील, जिल्हा परिषदेचे असतील किंवा इतरही जे सर्व शिक्षक असतील, त्यांनी गावामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला तर निश्चितपणे त्यांच्या विद्यार्थ्यामध्ये असणारी इंग्रजी विषयाची भीती निश्चितपणे दूर होईल आणि ती दूर होताना त्यांना जी काही अडचण येते स्पेलिंगची असतील किंवा कॉन्व्हर्सेशनची असतील किंवा ज्यावेळेस इंग्रजी ते स्पीकिंग करतात स्पोकन इंग्लिशची असेल तर निश्चितपणे ती दूर होईल असा मला ठाम विश्वास आहे. कारण ज्यावेळेस मी प्रत्यक्षात उपक्रम राबवला त्यावेळेस मी नंतर पाहिलं की त्याचा इतका सुंदर असा इफेक्ट होतो आहे की मुलं इंग्रजी बोलतात, म्हणजे पहिलीची मुलं जे आहेत ते इंग्रजीमध्ये बोलतात आणि ते शब्दसुद्धा वाचू शकतात, त्यांना जे अल्फाबेट्स असतात ते माहीत होतात. त्यानंतर त्यांना विशेष म्हणजे इथं इंटिग्रेटेड लर्निंग होते. इंटिग्रेटेड लर्निंग म्हणजे तिथं दोन्ही विषयाचं त्यांना ज्ञान होते. उदाहरणार्थ तिथं आपण शब्द लिहिलेले आहेत आणि शब्द लिहिताना मराठी पण लिहिलेलं आहे, म्हणजे त्यांचं मराठी आणि इंग्रजी हे दोनही विषय जे आहेत तिथे कव्हर होत आहेत. म्हणजे निश्चितपणे इंटिग्रेटेड लर्निंग इथं दिसतंय. एकात्मिक शिक्षण आपण म्हणतो, जसं NEP 2020 मध्ये आपण पाहतोय की सध्या शाळा ज्या आहेत त्या वयोगट 3 पासून जो आहे अंगणवाडीचा गट तर तो सुद्धा शाळेला जोडला जाणार आहे. कारण त्याला सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे त्या सर्वांना भविष्यवेधी शिक्षण मिळावं आणि त्यासाठी मला असं वाटतं की हा उपक्रम अतिशय सुंदर असा उपक्रम आम्ही राबवलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जे राज्य सरकार आहे ते राज्य सरकार शाळांना अनुदान देतं आहे आणि अनुदान देत असताना वेगवेगळ्या याच्यामध्ये अनुदान देतं आहे. परंतु जर राज्य सरकारने प्रत्येक शाळेला जर विविध प्रकारचं जर शैक्षणिक गोष्टींसाठी जर अनुदान वेगळ्या पद्धतीने दिलं तर निश्चितपणे त्याचा सर्वांना फायदा होईल आणि आपला भारत देश हा निश्चितपणे एक प्रगतीपथावर जाईल आणि महाराष्ट्र निश्चितपणे अव्वल क्रमांकावर जाईल. विद्यार्थी खूप छान वाचू लागलेले आहेत. हा उपक्रम ज्यावेळेस आम्ही पाहिला त्यावेळेस आम्हाला खूप म्हणजे आनंद होतो आहे. आज मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या किंवा पालकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या किंवा इतरही जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या म्हणजे खूप आनंद होतो आहे की अतिशय छोटंसं गाव पण त्या छोट्याशा गावामध्ये हा उपक्रम राबवला आणि एक अभिनव असा उपक्रम झालेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या प्रत्येक मूल जे आहे ते भविष्यवेधी शिक्षण घेऊन निश्चितपणे पुढे जाईल असं मला वाटतं.